हाय फ्रेंड, नमस्कार. तर कशा आहात तुम्ही सगळेजण सांगा. मी तर खूप दिवसापासून झालं लाईव्ह वगैरे येत नाही. आणि बघा गोल्या कसा बसलाय बघा, इथं मंदिर कसं आहे. आणि तुम्ही म्हणत असाल हे आहे म्हणजे आता काय सांगणार आहे, काय म्हणणार आहे बघा एवढ्या उंचावर. तर बघा आम्ही आलो आमच्या गावाकडं म्हणजे माहूरला, माझ्या सासरी. आणि इथं घेतली आम्ही जागा बघा, आमची बाई. आणि ते कसे काम करायले बघा. मला नको म्हणले तुला काय पण व्हायचं नको, चक्कर वगैरे येईल. हा गप्पा खिरा बोलू तर देखील बाई ते साफ करायले बघा, माझी ननंदबाई बाई म्हणते. आणि ते तिकडे आहेत बघा, दिसत असतील तुम्हाला साफ करायले. तर म्हणजे आम्ही इथं राहणार आहोत आता आजपासून. असं सरळ इकडं रोड आहे, म्हणजे मोठा रोड, इकडं नांदेड रोड आहे. नांदेड रोडच्या खालच्या भागाला आम्ही फ्लॅट म्हणजे घेतलेलं आहे. म्हणजे असंच राहिलं. माहूर जवळच आहे, इथून 2 किलोमीटर आहे माहूर. म्हणजे माहूरच्या खाली, म्हणजे माहूर तिथं मधात राहिलं, आम्ही इकडं खाली आलो. माळ आहे बघा एवढा इकडं, असं माळाच्या खाली असं बघत असाल. आता आम्ही पण इथंच राहणार माळामध्ये. बाई ते आम्ही साफ करायला, तर मला साफ करू नको म्हणले, तू थांब म्हणले. आता मला काही जमत नाही साफ वगैरे करायला. घर तर एवढा लाड नाही माझ्या सासरी, एवढा माहेरीला बघा. माझी ननंदबाई काम करतायत आणि मी इथं थांबून व्हिडिओ करते. खरंच माझं नशीब खरंच चांगले, खूप चांगले. आणि खूप चांगले लोक आहेत माझ्या घरचे. आम्हीच बेकोबासारखं इतकी दिवसापासून ह्यांना सोडून तिकडं राहत होतो हैदराबादला. चांगलं म्हणजे कसं तरी पहिलं कम्फर्टेबल फील होत नव्हतं मला इकडं राहायला. ते सांगत होते खूप दिवसापासून चला आपल्या आपल्या गावी राहू म्हणत होते, पण माझंच काय मन मानत नव्हतं आणि मीच तिकडं राहत होते. तर बघा आता फायनली आम्ही जसं दोघं जण एकत्र आहोत तसं आता 12-13 वर्ष झाले. आणि तेवढ्या वर्षापासून आम्ही हैदराबादलाच आमची जिंदगी घातला. आता बघा गोलूला मंदिर पण जवळ झालंय देवाचं, हनुमानाचं मंदिर आहे. आणि मी इथं या जाग्यावर जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तिथं दिवा लावत राहणार. म्हणजे खरंच मी व्हॅल्यू केली नाही इकडची कधीच, म्हणजे इकडली व्हॅल्यू केली नाही मी. माझा गैरसमज म्हणजे मला चांगलं वाटत नव्हतं पहिलं. हे म्हणत होते खूप समजून सांगत होते, चल आपल्या घरचे लोक खूप चांगले आहेत म्हणजे जाऊच म्हणत होते. पण माझं मन काय मानत नव्हतं. मीच वेड्यासारखं तिकडं राहत होते. माझ्याच मनाने माझाच गैरसमज करून घेऊन काय म्हणतात काय नाही म्हणून. पण एवढे लोक चांगले आहेत ना, एवढे चांगले आहेत, एवढं जीव लावतात, खूप जीव लावतात मला. असं की मी या घरची सून नसून घरची बायलेक असल्यासारखं जीव लावतात मला. खूप चांगलं जीव लावतात आणि एकही काम करू देत नाहीत. उठल्याबरोबर एवढी सेवा करतात ना, एवढी सेवा शपथ सांगता सुद्धा लाज वाटते. एवढं चांगलं बघतात मला, खूप चांगलं बघतात. आणि मी माझ्या नवऱ्याला तिकडं नेऊन 12 वर्ष खरंच खूप परेशानीमध्ये टाकलं होतं. आणि खरंच खूप वनवास बघितला आहे आम्ही तिकडं राहून. पण आत्ता नाही राहणार आम्ही तिकडं, इथंच राहणार. खूप चांगले आहेत तिथं लोक. उगाच सूड घेतला मी इतक्या दिवसापासून. खूप चांगले आहेत तिथं लोक आणि आम्ही इथंच राहणार, कधी नाही जाणार तिकडं. तर आता खरंच आम्ही माहूरलाच राहणार आणि याच्या पुढं नाही जाणार. आता तिथं असं सांगून आलं, तिथं 12 वर्ष झालं होतं, पण तिथं काय आम्हाला इज्जत वगैरे काही नव्हती. आणि काय लोक सांगणारे राहणारे स्वात कधी सोडून जातात. काय गोल्या बडबड करतोस रे बडबड करतो. आणि हे जागा आहे ना आमच्या सोयऱ्याची, म्हणजे आमचं गावचं आहे. आमचे लोक राहतात तिथं, आम्हाला दिलेत जागा. बघा आमची बाई कशी साफ करायला, नंदबाई आमच्यापेक्षा त्यांनाच गोर आहे जास्त. आणि बघा कशी साफ करायला ते आता काही नाही, राहायचंच काम आहे. खूप परेशानी बघितलं, खूप कष्ट बघितलं आम्ही 12 वर्ष. मी 13-14 वर्षाची असतावेळी तेव्हापासून गेलतो तिकडं हैदराबादला. गोल्या पिल्ली तिकडंच झाले, आत्ता मोठे मोठे झाले लेकरं. आत्ता आला म्हणजे आत्ता आली माझी अक्कल ठिकाण्याला म्हणा. इतकी दिवस तर नव्हते आले. ते सांगत होते पण मीच नाही ऐकलं. मीच खूप पुढे ऐकलेच नाही. आणि आता म्हणजे परेशानी होऊ लागली मला बी. आता म्हणजे त्याचं म्हणणं खरं वाटू लागलं, त्यासाठी आलं आम्ही. मग नंतरचं बघा आता उद्या काय जेवढं मोठं घर वगैरे बांधणार नाही, घर घेऊ म्हणले होते तिकडं. त्या टॉपिकवर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. पण लाईव्ह वगैरे चलत नाही माझी इथं.
आमच्या बाईच्या गावी आहोत आम्ही. ते डोंगरा खाली हे गाव, आम्ही असं वर यावं बघा, गाव दिसत असं तुम्हाला. आणि आम्ही इथं राहणार, आमची बाई साफ करायला ना तिथं. आणि उद्या पत्र वगैरे आणणार आणि ते सेट करणार. आता इथंच राहणार आहे आम्ही. आता हे लागेल ते काम करतील इथं, चुली वगैरे करतील, मी काही करू लागते आता. तर बाय सगळेजण कसे आहोत सांगा कमेंटमध्ये. आणि खूप दिवस झाले की मी खूप लाईव्ह घेत होते 3 टाईम, सकाळ संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि आता एकही टाईम येत नाही, येते तरी पण ते तेच लाईव्ह येत नाही. त्याच्यासाठी कसे आहोत सांगा तुम्ही सगळेजण. आणि कसा वाटला माझा हा ब्लॉगिंगचा व्हिडिओ सांगा. आणि खरंच मला आता वाटते, पश्चाताप होते की इतकी दिवसापासून जर आले असला तर आपण मस्त सेट होऊन जात होतो इथं. आणि जाऊ द्या, आत्ता देव जेव्हा आणायचं तेव्हाच आणते. आणि इथंच आहे बघा माहूर रेणुका देवीचं मंदिर. आम्ही पायी पायी जाऊ शकतो, आमचंच गाव आहे म्हणा. तुम्हाला कोण कोण येतं, तुम्हाला कोणाला माहिती आहे रेणुका देवीचं मंदिर सांगा कमेंटमध्ये. आणि मी इथंच राहते आता रेणुका देवी जवळच. आणि एवढं मोठं देवाचं प्रसिद्ध देवस्थान वगैरे सोडून मी कुठं वेडाबाईसारखी घुमत होते, फिरत होते, मलाच कळलं नव्हतं इतके दिवस. गोल्या म्हणतो घराला पेंट पण लावायचे, आणि आम्ही घराला पेंटही लावणार. आता काय काय करायचं माहिती नाही. पत्र आणणार आहोत काय म्हणतो हा गोल्या, पत्र वगैरे आणणार, पत्रात शेड मारणार, इथंच राहणार आता. तर बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि घराचं काय कसं बांधलंय काय नाही तर सगळं दाखवते. बाय.